नमस्कार मित्रांनो. 1 मार्च पासून आधार कार्डचे नियम UIDने बदलले आहेत. आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना. आधार कार्ड हे आज भारतीय प्रत्येक नागरिकाचे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकिंग सेवा, सरकारी अनुदान, पेन्शन, शिष्यवृत्ती आणि अनेक कल्याणकारी योजनांमध्ये आधारची आवश्यकता अनिवार्य झाली आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आधार इतके घट्टपणे जोडले गेले आहे की त्याशिवाय अनेक सेवा मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या दस्तावेजाची अचूकता आणि सुरक्षितता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 1 मार्च 2026 मध्ये भारत सरकारने आधार प्रणालीशी संबंधित काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमांमध्ये विशेषतः बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. या बदलांमागे सरकारचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे आधार प्रणालीतील फसवणूक रोखणे, सुरक्षितता वाढवणे आणि प्रामाणिकरण प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा आहे. नियमांच्या अंमलबजावणीमुळे सरकारी योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपे आहे. आता आपण बघूया बायोमेट्रिक अपडेटची गरज का आहे? बायोमेट्रिक अपडेट ही UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने स्पष्ट केले, की ज्या नागरिकांची बायोमेट्रिक माहिती जुनी झाली आहे, त्यांनी ती तातडीने अपडेट करणे आवश्यक आहे. मानवी शरीरामध्ये वयानुसार बोटांचे ठसे, डोळ्याची बुबुळे, ओळख किंवा चेहऱ्याच्या रचनेत बदल होत असतो. त्यामुळे जुनी बायोमेट्रिक माहिती चुकीची ठरू शकते. विशेषतः ज्या लहान मुलांनी बालवयात आधार नोंदणी केली होती, त्यांच्यासाठी अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत बायोमेट्रिक माहिती अपडेट न केल्यास प्रमाणीकरणात अडचणी येऊ शकतात आणि सरकारी सेवांपासून वंचित राहावे लागू शकते. प्रत्येक लाभ हस्तांतरण म्हणजे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण म्हणजे DBT योजनेमध्ये अचूक ओळख अनुचित अनुसूचित करण्यासाठी सरकारने काही विशेष प्रकारांमध्ये बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य केले आहे. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. त्यामुळे चुकीच्या बायोमेट्रिक माहितीमुळे पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका असतो. नवे आणि जुने दोन्ही आधारधारकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक असू शकते. योग्य बायोमेट्रिक नोंद असल्यास त्या योजनेचा लाभ थेट वेळेवर मिळणे सुलभ होते. 1 मार्च 2026 पासून प्रत्येक आधारधारकाला त्याचा मोबाईल नंबर त्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. OTP म्हणजेच वन टाइम पासवर्डद्वारे होणाऱ्या प्रमाणीकरणासाठी आधारशी नोंदवलेला सक्रिय मोबाईल नंबर असणे अनिवार्य आहे. अनेक वित्तीय आणि सामाजिक योजनांमध्ये लॉग इन आणि ओळख पडताळणीसाठी आधारशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो. जर मोबाईल नंबर बदललेला असेल आणि आधारशी अपडेट केलेला नसेल, तर या सेवांचा लाभ घेताना गंभीर अडचणी येऊ शकतात. बँकिंग व्यवहार, सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती आणि ऑनलाईन सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल नंबर लिंकिंग एक महत्त्वाची साधन बनले आहे. जर एखाद्या नागरिकाचा मोबाईल नंबर बदलला असेल, तर त्याने तातडीने नजीकच्या आधार सेंटरवर जाऊन अथवा अधिकृत पोर्टलवर हे अपडेट करणे गरजेचे आहे. अन्यथा कोणतीही डिजिटल सेवेत प्रमाणीकरण अयशस्वी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वेळेवर सेवा मिळणे अवघड होऊन बनते. वेळेत अपडेट केल्याने सायबर फसवणुकीपासूनही संरक्षण मिळतो. आता आधार अपडेट कसे करावे? आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी प्रक्रिया तुलनेने सोपी आणि सरळ आहे. सर्वात प्रथम आपल्या जवळच्या अधिकृत आधार नोंदणी किंवा अपडेट केंद्रावर भेट द्यावी आणि तिथे आपले मूळ आधार कार्ड व एक वैध छायाचित्र ओळखपत्र घेऊन जावे. बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी केंद्रावर कर्मचाऱ्यांना बोटांचे ठसे, डोळ्यांची बुबुळे स्कॅन किंवा चेहऱ्याची ओळख नोंदवणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक पावती दिली जाते. त्या पावतीद्वारे आपण ऑनलाईन अपडेटची स्थिती तपासू शकतो. म्हणजे तो अपडेट झाला आहे किंवा नाही, त्या एनरोलमेंट अपडेट रिक्वेस्ट करून आपण चेक करू शकतो. मोबाईल नंबर अपडेट करताना आपल्या नव्या आणि सक्रिय सिम कार्डसह केंद्रावर जाणे आवश्यक आहे. कारण OTP सत्यापनासाठी ते क्रमांक कार्यरत असणे गरजेचे आहे. काही प्रकारची माहिती जसे की पत्ता किंवा नाव UIDच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा आपण बदल करू शकतो, अनिवार्य आहे. अ, मात्र बायोमेट्रिक बदलण्यासाठी आधार केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कारण त्यासाठी शारीरिक उपस्थिती आवश्यकता असते. अपडेट झाल्यानंतर साधारण काही दिवसात आपले बायोमेट्रिक अपडेट किंवा जे काही आपण अपडेट केलेले आहे,
ते पूर्ण होते. ती आपल्याला जी पावती दिलेली असते, त्या पावतीवर एनरोलमेंट नंबर असतो. तो एनरोलमेंट नंबर यू-आय-डीच्या साइटवर जाऊन आपण टाकून आपल्या पावतीची स्थिती चेक करू शकतो, की ते सक्सेसफुल झालेले आहे किंवा नाही ते. मित्रांनो, जे पण नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, त्याचे उद्दिष्ट आणि फायदे आपण थोडक्यात समजणार आहोत. 1 मार्चपासून ज्या नवीन नियमांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आधार डेटाची अचूकता टिकवून ठेवणे आणि ओळखीशी संबंधित फसवणूक मोठ्या प्रमाणावर कमी करणे हे आहे. सरकारी योजनांमधील पारदर्शकता वाढवणे, बोगस लाभार्थी हटवणे आणि खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे यासाठी हे बदल अत्यंत आवश्यक होते. बँकिंग आणि डिजिटल सेवा आधुनिक सुरक्षितता करण्याच्या दृष्टिकोनातून हे नियम महत्त्वाचे आहेत. या नियमांचे पालन केल्यास नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आधार अपडेट ठेवल्याने अनेक व्यावहारिक फायदे होतात. सरकारी अनुदान वेळेवर आणि थेट बँक खात्यात जमा होते. पेन्शन आणि इतर लाभ कोणत्याही व्यत्ययाशिवाय मिळत राहतात आणि बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित होतात. ओळखी संबंधित सायबर गुन्हे आणि फसवणूक धोका लक्ष लक्षणीयरित्या कमी होते. कारण अद्ययावत माहितीमुळे चुकीच्या व्यक्तीपासून प्रवेश मिळणे कठीण होते. त्यामुळे प्रत्यक्ष आधारधारकाने आपली माहिती नेहमी अद्ययावत करणे हे केवळ कायद्यानेच बंधनकारक नव्हे, तर स्वतःचे हित जपण्यासाठी देखील गरजेचे आहे. सतर्कता आणि सावधान. आधार अपडेट करताना फसवणुकीपासून सावध राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक बेकायदेशीर दलाल आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात आणि अतिरिक्त शुल्क आकारतात. त्यामुळे नेहमी अधिकृत केंद्रावर जावे. यू-आय-डीच्या अधिकृत वेबसाईट किंवा UID-government.in हे एकमेव विश्वासार्ह स्रोत आहे. आणि इतर कोणत्याही संकेतस्थळावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. कोणत्याही फोनवर किंवा अधिकृत माध्यमातून आधार माहिती मागत असल्यास ते तात्काळ नाकारावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवा. 1 मार्च 2000 पासून लागू होणाऱ्या आधारचे नवीन नियम हे देशाच्या डिजिटल ओळख प्रणालीसाठी अधिक मजबूत आणि सुरक्षितता बनण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. बायोमेट्रिक अपडेट आणि मोबाईल नंबर लिंकवर दिलेला भर हा नागरिकांच्या हितासाठी आणि सरकारी योजनांना प्रभावी अंमलबजावणीसाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक आधारधारकाने आपल्या नोंदणी वेळेवर तपासणी करून आणि आवश्यक असल्यास त्वरित अपडेट करून घ्यावे. अधिकृत माहितीसाठी केवळ UIDAI च्या पोर्टलवर किंवा अधिकृत केंद्रावर विसंबून राहा आणि आपली ओळख सुनिश्चित ठेवा. मित्रांनो, आज मी तुम्हाला UIDAI ची साइट थोडक्यात ओळख करून लाईव्ह दाखवणार आहे. सर्वात प्रथम आपण UID ची साइट ओपन करावी. myaadhar.uidai.go.in हे बघा, इथे लॉगिनचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. तुमचा मोबाईल नंबर आपण इथे व्हेरिफाय करू शकता. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कोणता आहे तो. त्याच्यानंतर बघा इथे चेक आधार व्हॅलिडिटी. ह्याच्यामध्ये आपण आधार कार्डला कोणता प्रॉब्लेम आहे हे आपण सहज व सोप्या पद्धतीने पाहू शकतो. तुम्हाला मी दाखवते बघा. आपला इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाईप करा. लॉग इन करा. नंतर आपल्याला इथे बघा आपल्या आधार कार्डची संपूर्ण माहिती इथे ओपन झालेली आहे. हा आधार कार्ड नंबर आहे. आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट. म्हणजे ह्या आधार कार्डला माझ्या कोणताही प्रॉब्लेम नसल्यामुळे खाली कोणताही रिमार्क आलेला नाही. जर तुमचे डॉक्युमेंट अपडेट करायचे असतील किंवा बायोमेट्रिक अपडेट करायचे असतील तर इथे खाली रिमार्क येतो. तो आपण बघून आपण आधार कार्डची पुढे काय करायचं ते बघू शकतो. आता बघा, हा माझा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे. शेवटचे 3 डिजिट आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे हा आधार कार्ड ला कोणता मोबाईल आहे हे सुद्धा इथून आपण सोप्या पद्धतीने पाहू शकतो. आता आपण आधार कार्डचे लॉग इन करून बघूया. लॉग इन करण्यासाठी जो सुद्धा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला ओटीपी येणार आहे. आता इथे आपल्याला ओटीपी टाकायचे आहे. की बघा, आता ही माझ्या आधार कार्डची लॉग इन झालेली आहे. याच्यामध्ये बघा, आता आपल्याला जे पण डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी जी आपल्याला लास्ट तारीख दिलेली आहे. आता बघा, मला
ही सर्व्हिस 14/6/2024 पर्यंत फ्री आहे. म्हणजे आपला आयडी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ आपल्याला 10 वर्षांनी आधार कार्डला अपडेट करायचा असतो. ते बघा इथून आपल्याला करायचा आहे तो. इथे आपल्याला बघा सर्व दिलेलं आहे. ही प्रोसेसिंग तुम्हाला कधीपर्यंत फ्री आहे? 14/6/2026 आणि ही प्रोसेस केल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपले डॉक्युमेंट अपडेट होणार आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा काय-काय डॉक्युमेंट लागणार ते. पी-ओ-आय, फोटो आयडी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ. इथून नेक्स्ट केल्यानंतर हे बघा माझं नाव, जन्मतारीख सर्व आलेलं आहे. आता आय हॅव अबाउट दिस डिटेल्स करेक्ट आहे. ओके करून नेक्स्ट करा. त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा इथे आयडी प्रूफ, पी-ओ-आय म्हणजे आयडी प्रूफ. आपलं आयडी प्रूफची लिस्ट दिलेली आहे पूर्ण. ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बाकी बरं ज्याच्यामध्ये जे काही तुम्ही डॉक्युमेंट असेल तुमच्या ओबीसी कास्ट सर्टिफिकेट, बरेचसे डॉक्युमेंट आहेत. ज्याच्यामधले एक डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करून ठेवा आणि पीडीएफ बनवून इथे अपलोड करा. आणि ॲड्रेस प्रूफची सुद्धा लिस्ट दिली बघा. इलेक्ट्रिसिटी बिल, बँक अकाउंट स्टेटमेंट, बरीचशी डॉक्युमेंट इथे आहेत. ते तुम्ही जोडा. येस करा. हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर नेक्स्ट करा. आता माझे तर ऑलरेडी आहे त्याच्यामुळे मला काही करण्याची गरज नाही. नेक्स्ट होणार नाही का डॉक्युमेंट अपलोड नाही करेल. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन येईल. पण पेमेंट तर आपल्याला 14/6/2026 पर्यंत फ्री आहे. त्याच्या आत तुम्ही हे डॉक्युमेंट अपडेट असतील तुमचे आले असेल तर करून घ्या. 14/6 पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्रत्येक 10 वर्षांनी स्वतःचा आधार कार्ड बायोमेट्रिक करून घ्या आणि डॉक्युमेंट अपडेट सुद्धा प्रत्येक 10 वर्षांनी करून घ्या. त्याच्यामुळे तुमचं आधार कार्डला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जे सुद्धा आधार रिलेटेड तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता, त्या बिना अडथळ्याने घेऊ शकता. त्याच्यामुळे बायोमेट्रिक अपडेट आणि डॉक्युमेंट अपडेट या तुम्ही 10 वर्षांनी कंपल्सरी करून घेणे गरजेचं आहे. डॉक्युमेंट अपडेट सुद्धा फ्री आहेत आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला UID आधारच्या केंद्रावर जाऊन ₹125 फी आहे. ती तुम्ही भरून ते अपडेट अद्ययावत करून घ्या. कारण खूप गरजेचे आहे. आधार कार्ड बद्दल मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. अजून बरेचसे माझे व्हिडिओ आधार कार्ड संबंधित येणार आहेत. ॲड्रेस चेंज करणे, लग्नानंतरचं नाव कसं चेंज करायचं, लहान मुलांचे नाव चुकले ते जन्माच्या ठिकाणी कसे अपडेट करायचे, असे बरेचसे व्हिडिओ माझे आधार कार्ड संबंधित हे माझ्या या चॅनलवर येणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटन दाबायला विसरू नका. कारण येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. धन्यवाद.